नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 10 जुलै रोजी आहे. 10 जुलैपासून सुरू होते चातुर्मास. अतिशय पवित्र मानला जाणारा असा हा चातुर्मास. चातुर्मासाचे वैशिष्ट्य काय आहे तर भगवंताची सेवा करण्याचे, भगवंताची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचे, भगवंताचे व्रताचरण करण्याचे खूप प्रभावी चातुर्मास आहे. या 4 महिन्याच्या काळामध्ये केलेली सेवा कधी निष्फळ ठरत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये चातुर्मास लागला की प्रत्येक जण काही ना काही नेम करत असतात. काही जण व्रत करत असतात. तर या चातुर्मासामध्ये अशी कोणती जी प्रभावी सेवा आहे जी अगदी कमी वेळेमध्ये आपल्याकडून होईल, तर अशा 25 व्रत आहे. चातुर्मासाचे पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला अगदी छोटे छोटे हे व्रत सांगणार आहे. ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जो चातुर्मास करतो. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. काय आहे ते छोटे छोटे व्रत, तुम्हाला चातुर्मासातील आचरण कसे करायचे आहेत आणि आपल्याला कसं पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे. सुरुवातीला बघा की खूप मोठं उद्दिष्ट किंवा खूप अशी व्रत नियम करून ठेवायचे नाहीत. आपल्या वेळेनुसार हे व्रत निवडा. बघा, सुरुवातीला कोणतेही व्रत करत असतो आणि मग हळूहळू नियम म्हणजे नियमनुसार व्रत केले आहेत आणि त्याच्या पूर्ततेसाठी आपल्याला काय करायला लागतो तर वेळ द्यायला लागतो आणि सातत्य ठेवायला लागते. ते हळूहळू आपल्याकडून कमी होतं आणि मग ते आपण सोडून देतो आणि मग आपल्याला एक प्रकारचं यश आपल्या पदरी पडत असतं, आपल्याला येतं आणि त्याच्यातून आपल्याला अंतःकरणामध्ये एक प्रकारची नाराजी किंवा दुःख आपल्याला होत असतं की अरे, आपण संकल्प केला पण आपण ते कार्य पूर्ण करू शकलो नाही. आणि संकल्प करताना अगदी छोटासा संकल्प करायचा की ज्याला आपल्याला 2 किंवा 3 मिनिटं लागतील. दिवसभरातले देता यायला पाहिजे. जितका तुम्ही छोटा संकल्प कराल तितका तो तुम्ही सातत्याने पूर्ण कराल. वेळ कमी लागतो आणि नित्यनियमाने आपण ती सेवा पूर्ण करू शकतो. म्हणून छोट्या छोट्या संकल्पपूर्तीचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. मग या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला छोटे छोटे 3 मुद्दे आचरणामध्ये आणायचे आहेत. तर आता आपण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने 3 प्रकारचे तप सांगितले आहेत. एक तप शारीरिक तप, मानसिक तप आणि वाचिक तप. आपल्याला अशाच पद्धतीचे ते 3 तप या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये करायचे आहेत. तर एक छोटासा शारीरिक नियम करायचा आहे, जे म्हणजे की जसं की बघा, आता रोज भगवंताच्या मंदिरात जाणं किंवा रोज एक छोटासा किंवा दिवा लावणं, देवघरात का होईना पण भगवंताच्या नावाने दिवा लावणं, रोज एखाद्या पायी तीर्थयात्रा असेल तर ती छोटीशी करणं किंवा एखाद्या व्यक्तीला जेवू घालणं, तुळशीला पाणी घालणं, तुळशीला नमस्कार करणं, अगदी छोट्या गोष्टी आहेत. ते मुंगीला साखर देणं, असं रोजच्या रोज आपण व्यायाम करू शकतो, चांगल्या पद्धतीने करू शकता. किती छोटे छोटे उपाय आहेत. यातल्या कोणताही एक नियम आपण करू शकतो जेणेकरून आपल्याकडून ते शारीरिक तप होतील. या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये होऊ शकतं किंवा त्यांच्यापेक्षा आणखीन कुठलेही वेगळे होऊ शकतं. छोटेसे तप करू शकता की रोज पक्ष्यांना पाणी ठेवणं आणि किंवा इतर छोटे छोटे अगदी ज्यासाठी की खूप आपल्याला असा वेळ घालवायचा नाही, त्यासाठी म्हणजे जेणेकरून ते आपलं व्रत खंडित होणार नाही. अशा पद्धतीचा छोटा नियम आपल्याला करायचा आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट येते मानसिक किंवा वाचिक तप करायचं आहे. आता या वाचिक तपमध्ये काय करायचं तर वाचिक तप म्हणजे याचं वाचन केलं जातं किंवा एखाद्या अभ्यासाचं केलं जातं. रोज बोलताना छान छान वाक्य आपण बोलायची. आपण मुखातून कुणाला त्रास होईल असं, कुणाला क्लेश होईल असं आपण वागायचं नाही. चातुर्मासाच्या काळामध्ये काही काढायचं नाही आणि दुसऱ्याला आनंद होईल असंच आपण जीवन जगायचं. आता हे सगळं करता करता आपण काय करायचं तर एक छोटासा व्रत याच्यातलं घ्यायचं आहे. तर याच्यातलं छोटंसं व्रत आपण काय घेणार आहेत की आपल्याला काय शक्य आहे. 4 महिने जर आपल्याला जे शक्य होईल त्याचं करू शकतो. तुम्ही हरिपाठाचं 4 महिने वाचन करू शकता. ज्ञानेश्वरीचं छोट्या छोट्या ओव्या वाचन करू शकता. 10 ओव्या रोज वाचण्याचा संकल्प करू शकतो किंवा गणपती अथर्वशीर्ष आहे ते रोज वाचू शकतो. हे विष्णू सहस्त्रनाम आहे ते वाचू शकतो. शिवलीलामृताचा एखादा अध्याय तुम्ही रोज वाचू शकता. भगवद्गीतेचा अध्याय तुम्ही रोज वाचू शकता. याच्यासाठी हार्डली किती 2 ते 3 मिनिटे लागतात. छोटासा संकल्प करायचा आणि तो भगवंताच्या नामाची एखादी माळ जप करणं असेल तर तोही संकल्प केला तरी खूप चांगला आहे. हे साध्या सेवा खूप लवकर सहज पार करू शकतात. दिवसातले 4 मिनिटं आपण भगवंताच्या चातुर्मासाची कालावधीत आपण जर दिले तर आपले व्रत पूर्ण करायचे तर ठरवले तर आपण नक्कीच देऊ शकतो आणि अशा प्रकारचे हे वाचिक तप आपल्याकडून पूर्ण होतं. तिसरा मुद्दा येतो ते महत्त्वाचा म्हणजे मानसिक तपामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला मन अंतःकरण शुद्ध ठेवायचं आहे.
अगदी प्रसन्न आणि शांत ठेवायचं आहे. जमलं तर मौन पाळायचं आहे, विनम्र राहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे मानस तप करायचं आहे. पण समजा आपण ठरवलं की या चातुर्मासाच्या काळात कुणावरती चिडचिड करायची नाही, कुणाला रागवायचं नाही, कुणाला दुखवायचं नाही आणि तरीसुद्धा आपल्याकडून अनावादाने अशा सगळ्या गोष्टी होणार, म्हणजे आपण अगदी पदाला पोचलेलो नाही, पदाला पोचलो नाही. कधी कधी आपल्याला राग येतो आणि मुलांनाही एखादी गोष्ट आपल्याला स्वयंपाक झाल्यानंतर मागितली तर करून दिली तर ते मनात थोडासा राग येऊ शकतो. हे चातुर्मासामध्ये आपल्याकडे मानसिक तप होणार नाही. मग याच्यात दुसरा साधा पर्याय असा आहे की आपण मानसिक तप कसं करायचं. तर मानसिक तप कसं करायचं त्यांच्यासाठी एखादी भगवंताची 108 जपमाळा जी असते ती एक माळ जप करायची, भगवंताची मानस पूजा करायची आहे. मग ते तुम्ही दिवसभरामध्ये कधी करू शकता. जप हे सद्गुरूचं करा, तुमच्या इष्टदेवतांचं करा. त्यांच्यासाठी तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही किंवा अगदी दिवसभरातील अगदी 2 ते 3 मिनिटात तुम्ही भगवंताची मानस पूजा करू शकता. म्हणजे मनातल्या मनात चांगले विचार, दुसऱ्याबद्दल चांगले विचार, एखादी तीर्थक्षेत्राबद्दल स्वप्न पाहणं, देवांचे नामस्मरण करणं आणि आपल्या तर या 3 पद्धती चातुर्मासातले व्रत घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की या तिन्ही पद्धतीने व्रत घ्यायचं आहे का. आपल्याला नाही, तुम्ही कुठल्याही एका पद्धतीने शारीरिक तप करू शकता, मानसिक तप करू शकता किंवा वाचिक तप करू शकता. यातल्या कुठल्याही एका पद्धतीचं जरी तुम्ही चातुर्मासातील व्रत घेतलं तर अट एकच आहे की तुम्ही हे व्रत एकादशीला, आषाढी एकादशीला सुरू करायचं आहे आणि कार्तिक एकादशीला संपवायचं आहे. म्हणजे 4 महिने सातत्याने तुम्हाला हे व्रत करायचं आहे. म्हणजे बघा, तुमच्या उद्दिष्टपूर्तीचा जो आनंद आहे किंवा भगवंताचा आपण काहीतरी भगवंतासाठी करतो आहे, भगवंत आपल्याला याचा प्रसाद नक्की देईल, याचा तुम्हाला अनुभूती पण येईल आणि एक वेगळा आनंद तुम्हाला चातुर्मासातील प्राप्त करता येईल. या व्यतिरिक्त अजून साधे सोपे छोटे 25 व्रत हे तुम्हाला करता येतील, तेही पाहूया. चातुर्मासातील स्तोत्र पठण करू शकतो. दुसरे व्रत पृथ्वी पूजा करू शकतो. स्वस्तिक पाऊल काढून हळदी कुंकू माळा वस्त्र वाहून दूध साखर दाखवून ओटी भरावी. उद्यापनाला आईला साडी नेसावी. पृथ्वी म्हणजे पृथ्वी आईला मानून आईला वस्त्र देऊन समुद्र वस्ते देवी स्वस्तन मांडले गेले. हा जो श्लोक पृथ्वी मातेला, तो श्लोक म्हणून आपल्याला ही पूजा करायची आहे. तिसरे जे व्रत आहे ते दाम्पत्य व्रत. याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे. तर दाम्पत्य व्रत पूजा कसं करावे. तुळशीमध्ये बाळकृष्ण ठेवून जोडीने यांची पूजा करावी. पूजन दररोज करावे किंवा शक्य नसल्यास तर द्वादशीला करावे. श्रीकृष्ण तुळशीमध्ये ठेवून पूजा करून काहीतरी दान द्यावे. उद्यापनाला यथानुशक्ती वस्त्र देऊन पती पत्नीचे दाम्पत्य जेवू घालावे. एक देवासमोर हळदी कुंकवाचे स्वास्तिक काढावे. ही सेवा दररोज करून उद्यापनाला हळदी कुंकू करंडा सुवासिनीला दान द्यावा. हे व्रत कसं करायचं याचा सुद्धा चॅनलवर उद्या येणार आहे. तर पंचामृत व्रत म्हणजे पंचामृताने भगवान श्रीकृष्णाला रोज पूजा अभिषेक करावी किंवा हे शक्य नसेल तर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध, तूप, दूध, दही, साखर दान करावे किंवा लोण्यात श्रीकृष्ण ठेवून त्यांची यथासांग पूजा करावी व लोणी दान करावे. हे देखील अतिशय श्रेष्ठ आहे. चातुर्मासातील हे केले जाणारे व्रत आहे. हे पंचव्रताचे एक व्रत आहे. आपल्याला आपल्या आवडीसवडीने करू शकता. आचरणात आणण्यासाठी कोणताही नियम करू शकता. हे सातवे व्रत आहे. दर द्वादशीला सुवासिनीला विडा, दक्षिणा, दूध, गजरा देऊन ओटी भरावी किंवा द्वादशीला सुवासिनीला बांगड्या भराव्यात. द्वादशीला साडी किंवा सुपवन द्यावे. थोडक्यात काय तर चातुर्मासातील प्रत्येक द्वादशीला एका सुवासिनीची ओटी आणि तिला सौभाग्य अलंकार, तिला दान द्यावा. 8वे व्रत आहे. दर द्वादशीला मेहुणे जेवू घालावं. द्वादशीला आपल्याला मेहून जेवू घालण्याचं व्रत देखील आपण चातुर्मासातील करू शकतो. याचं उद्यापन चातुर्मासातील सर्व द्वादशांचं म्हणजे 9-1 मेहू एकत्र जेवायला बोलून यथासांग जेवू घालावं व ओटी भरावी. पुढचं जे व्रत आहे ते दर एकादशीला 108 किंवा 1008 तुळशीपत्र अर्पण करणे. चातुर्मासातील येणाऱ्या एकादशीला आहे त्या संपूर्ण एकादशांना 108 किंवा 1000 तुळशीपत्र भगवान विष्णूला अर्पण करावे. त्यांच्या स्वरूपाला जसं श्रीकृष्ण, बालाजी, श्रीराम यांना आपण अर्पण करायचं आहे. त्याच दिवशी उद्यापनाला गरजूंना अन्नदान करावे. 10वे व्रत आहे तुळशी अलंकारिक पूजा व्रत. हे व्रत दर द्वादशीला करायचे असते. तुळशी मातेला सर्व अलंकार म्हणजे नथ, जोडवे, बांगड्या, मंगळसूत्र घालून ओटी भरावी. पूजा उद्यापनाला तेच दान द्यावे. आता दर द्वादशीला याच वस्तू तुम्ही तुळशी मातेला अर्पण करू शकता. ज्यावेळी शेवटची द्वादशी असेल तेव्हा कार्तिकी एकादशी येईल, तेव्हा हे विकत घेऊन सुवासिनीला नवीन वस्तू दान द्यायचं आहे. तर हे 11वे व्रत आहे पंचामृत चातुर्मास व्रत. म्हणजे दर महिन्यातील चातुर्मासातील एक वस्तू सोडायची आहे.
व नंतर ती दान द्यायची आहे. पंचामृतातील एक एक वस्तू सोडणे म्हणजे पहिल्या महिन्यात आपण बघा दूध सोडलं, नंतर मग दही सोडलं, नंतर साखर सोडली, नंतर तूप सोडलं, नंतर केळी सोडली, अशी एक एक वस्तू सोडायची आहे. यापैकी कोणतीही वस्तू एक एक आपण प्रत्येक महिन्यात सोडू शकतो आणि नंतर उद्यापनाला सर्व वस्तू आपल्याला दान करायच्या आहेत. 12वी असे जे व्रत आहे ते रोज किंवा द्वादशीला गायची पूजा करायची आहे. गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायीची पूजा करावी आणि गाई घास चारा द्यावे. उद्यापनाला यथानुशक्ती गोदान करावे. आता आपण गायीच दान तर करू शकतो, दान नाही करू शकत, मग आपण एखादी पितळाची किंवा एखादी गायीची मूर्ती आपल्याला शक्य होईल ती दान द्यावी. 13वे जे व्रत आहे ते द्वादशीला देवासमोर. 14वे व्रत आहे ते व्रत कुठल्याही एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन द्यायचं आहे आणि प्रदक्षिणा नियम आपण यामध्ये करू शकतो. उद्यापन दान पेटी करावे. 15वे असे व्रत आहे की लक्ष पुष्पार्चना व्रत. परिजात किंवा इतर सुवासिक लक्ष फुले 1,00,000 फुले आपले इष्ट भगवंताला आपण अर्पण करू शकता. 4 महिन्यात 1,00,000 फुले आपण अर्पण केली तर आपल्याला तुमची जी इच्छा आहे ती इच्छेनुसार तुम्ही अर्पण करू शकता. 16वे व्रत आहे ते दीपदान व्रत. आपल्याला या व्रतामध्ये दररोज एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आपल्याला आपल्या घराजवळ घरातल्या देवघरात लावायचा आहे आणि दर द्वादशीला दिवा लावून एक दिवा दान द्यायचा आहे आणि किंवा मंदिरात तेल दान करायचं आहे. यामध्ये आपण दररोज एक कणकीचा पिठाचा दिवा नक्की करायचा आहे, देवघरामध्ये लावू शकतो आणि एकादशीला त्यानंतर ती द्वादशी येते तेव्हा छोटासा दिवा एखाद्या व्यक्तीला आपण दान करू शकतो. दररोज तुळशीला प्रदक्षिणा यामध्ये 11, 21, 108 प्रदक्षिणा आपण घालू शकतो. चातुर्मासातील तुळशी पूजेला विष्णू पूजेला अतिशय महत्त्व आहे. यामुळे यातील एखादे व्रत करताना काहीच हरकत नाही. अतिशय श्रेष्ठ फलदायी असे हे व्रत आहे. उद्यापनाला सुहासिनीला ओटी भरून सौभाग्य अलंकार द्यावे. 18वे व्रत आहे ते तुळशीची पूजा. तपक दान व्रत म्हणजे तुळशी पूजेला ज्या वस्तू आहेत ते नेतो त्या वस्तू दान द्याव्या. सौभाग्याच्या वस्तू हे दान कराव्या. दर द्वादशीला किंवा संपूर्ण चातुर्मासामध्ये आपण तुळशी मातेची पूजा करून कार्तिकी द्वादशीला आपण हे दान करू शकतो. यामध्ये निरंजन, कलश, करंडा, पूजेचं तामान इत्यादी वस्तू आपण दान करू शकतो. पुढचं जे व्रत आहे ते लक्षवाती व्रत. लावणे किंवा देणे, लक्ष ओटी भरणे, लक्ष नमस्कार करणे किंवा लक्ष जप करणे. आपण संकल्पानुसार चातुर्मासातील हे व्रत आपण करू शकतो. पुढचं जे व्रत आहे ते 20वे गुप्तदान. हे व्रत कसे करायचे तर हे बघून घेऊया. अतिशय श्रेष्ठ हे व्रत आहे. गुप्तदान व्रत. द्वादशीला आपण एका वाटीत तांदूळ ठेवावे, त्यामध्ये काहीतरी पोळे, सोने, चांदी. आता हे आपण शक्यतो दान देऊ शकत नाही, त्यामुळे आपण काही ठराविक पैसे लपवून म्हणजे गुप्तदान ठेवू शकतो आणि ते देऊ शकतो. देणाऱ्याला काय दिले आहे हे सांगू नये आणि गुप्तदान संपूर्ण चातुर्मासातील प्रत्येक द्वादशीला हे उपाय नक्की करावे. 21वे व्रत. सुवासिनीला साडी किंवा अलंकारादी वस्तू इत्यादी दान करू शकतो. आता सुवासिनीला ओटी, साडी किंवा एखादा अलंकार आपण दान करू शकतो, पण हे कधी करायचं आहे तर द्वादशीला करायचं आहे. 23वे जे व्रत आहे ते गोपज्ञ व्रत म्हणजे दररोज रांगोळीने 3 गोपज्ञ काढून त्यांची पूजा करणे आणि कार्तिकी द्वादशीला या व्रताचा उद्यापन करणे. एका सुवासिनीची ओटी भरून आपल्याला करायचं आहे. गोपज्ञ व्रताचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आलेला आहे. 24वे हे व्रत हे आहे तर 5 जणीला हळदी कुंकू लावून देणे. उद्यापनच 5 जणीला जेवायला बोलून ब्लाऊज पिसाने ओटी भरणे. पुढचे जे व्रत आहे ते आकाश धरतीची पूजा. उद्यापन आई वडिलांना कपडे करणे, तसेच सूर्य उदय होण्यापूर्वी आंघोळ करणे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करणे. 4 महिने नारायणला फळ व फुले वाहणे. अतिथी देवो भव. अतिथीला भोजन देणे. 4 महिने जमिनीवर झोपणे. 4 महिने पत्रावळीवर जेवणे. 1 टाईम जेवणे. जमिनीवर बसून जेवणे. मांस व दारू घेणे. अशा रीतीने तुम्ही पालन करू शकता. तुम्ही चातुर्मास व्रत करू शकता, तर त्याचा उद्यापनही हे तुम्हाला असं करायला लागेल. तर अशा पद्धतीने चातुर्मासातील हे व्रत तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि वाचिक अशा तिन्ही पद्धतीचे एक तप, एक व्रत कुठलंही केलं तरी चालेल. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी तिन्ही पद्धतीचे तप करायला काहीच हरकत नाही. ज्यांना काही शक्य आहे ते रोज अशा कुठल्याही तिन्ही गोष्टीपैकी तुम्ही एक जरी केलं तरी खूप होतो. अतिशय या चातुर्मासाचं पुण्य प्राप्त होईल. आणि मैत्रिणींना खास तुमच्यासाठी म्हणून मी 2-3 गोष्टी सांगितल्या आहेत, तर त्या तिन्ही गोष्टी तुम्ही अंमलात नक्की आणावे. अर्थातच सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून कुणालाही दुःख क्लेश न देता बसल्या आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी तुमची आभारी आहे.
श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.